जय खानदेश मंडळी, तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीया निमित्त सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी तुमची जळगावकर। आज मी तुम्हाला आपल्या खानदेशी पद्धतीचे सांजोऱ्या म्हणजेच रव्याच्या सांजऱ्या म्हणजेच करंज्या त्या कशा बनवतात त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, ज्याच्यामध्ये अक्षय तृतीया आपण ही साजरी केली जाते। अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या खानदेशमध्ये घागर भरली जाते। त्या घागरमध्ये पाणी टाकले जातं आणि वरून डांगर जे म्हणतात ते डांगर करंजी, स्पेशली ही जी रव्याची जी करंजी असते म्हणजे सांजरी जी असते ती त्याच्यावर ठेवली जाते। नंतर पुरणपोळी वगैरे जे बनवलेलं असतं त्याचं नैवेद्य दाखवला जातो। तर अशा हे आखाजीसाठी किंवा अक्षय तृतीयासाठी मी स्पेशली ही करंजी करणार आहे। ही करंजी आता कशी करायची त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी आता ही रव्याची करंजी कशी बनवायची त्याची रेसिपी तुम्ही बघू शकता। मी 1 कप भरून मेजरिंग कप जो आहे हे मेजरिंग कप भरून मी रवा घेतलेला आहे। जेवढं मेजरिंग कप भरून मी रवा घेतलेला आहे तेवढंच हा गुळ पण आहे आणि बारीक किसलेला खोबरं आहे। तर सगळ्यात आधी हे जे रवा आहे त्याला आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। आता गॅसवरती आपण आता कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। कढई जी आहे ती तापून झालेली आहे, त्यामध्ये आपण तूप घालून घेतलेला आहे। तूप छान गरम झालेला आहे, त्यामध्ये हा 1 कप रवा जो घेतलेला आहे तो मी टाकून घेणार आहे। आता याला छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा जो आहे तो भाजला जात आहे। तुम्ही बघू शकता की आता हा जो रवा जो आहे तो छान असा खरपूस भाजला गेलेला आहे। त्याचा कलरही चेंज झालेला आहे, छान असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे। तर आता आपण हा जो सांजा जो आहे किंवा रवा जो आहे तो आता थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण दुसरी बाजू गुळाचा पाक करून घेणार आहोत। पातेलीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता हे पाणी पण छान गरम झालेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण हे जे रवा ज्या मेजरमेंटने घेतलेलं त्याच मेजरमेंटच्या हिशोबाने मी गुळ पण घेतलेला आहे। आता हा गुळ जो आहे तो आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत। आता आपल्याला हे गुळ जो आहे पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे। गुळाचा पाक तर होतच आहे, पण त्यासोबत आपण एका बाजूला हे जो रवा आहे तो पण थंड करण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता की गुळ पण छान असं मेल्ट होत आहे। याचा आपल्याला जास्त घट्ट पाक बनवायचा नाहीये, फक्त थोडंसं चिपचिप होईल तेवढंच आपल्याला पाक बनवायचा आहे, जास्त घट्ट पाक बनवायची गरज नाही। तुम्ही बघू शकता की हा पाक जो आहे तो तयार झालेला आहे। जास्त घट्ट आपल्याला करायचं नाहीये, अशा प्रकारे आपल्याला जास्त चिपचिपा पण नको, अशाच प्रकारे आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि गरम गरमच हा पाक आपल्याला सांजामध्ये म्हणजेच रव्यामध्ये घालायचा आहे। हा पाक जो आहे तो आपल्याला चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून गुळमध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो बाजूला निघून जाणार। असं थोडा थोडा पाक टाकून गुळाचा पाक टाकून आपल्याला मिक्स करायचा आहे। मी आणखी थोडा पाक टाकून घेतलेला आहे आणि परत असा मिक्स करणार आहे। तुम्ही बघू शकता की हा जो आपला सांजा जो आहे तो तयार झालेला आहे, कसा छान असा लुसलुशीत दिसत आहे। आता हा सांजा तयार झाल्यानंतर आता आपल्याला याला कमीत कमी 2 दिवसासाठी बाजूला ठेवायचा आहे, झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हा जो रवा आहे तो पूर्णपणे फुलून येणार। जरी झालं असं वाटलं तर तुम्ही परत त्याच्यामध्ये गुळाचा पाक करूनही टाकू शकतात। आता हे जो रवा आहे त्याला मी जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण सांजरी बनवू शकतात, म्हणजे करंजी बनवू शकतात। पण पारंपरिक पद्धतीने बघायला जर गेलं तर ह्या सांजा जो आहे कमीत कमी 2 दिवसासाठी झाकून ठेवतात, जेणेकरून हा सांजा जो आहे लुसलुशीत मऊ आणि फुलून येतो आणि खायला पण चविष्ट लागतो। तर आता मी याला झाकून एका दिवसासाठी ठेवून घेणार आहे। आता हा सांजा आपण साईडला ठेवूया आणि खोबऱ्याचं जे किस आहे यालाही भाजून आपण याच्यात टाकून घेणार आहोत। हे जे खोबरं आहे ते मी भाजून घेतलेलं आहे आणि तेही आता याच्यामध्ये ऍड करते। त्यानंतर यामध्ये आपण मिरी पूड म्हणजे मिरी जे आहे तेही बारीक करून टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर वेलची पूडही टाकून घेणार आहोत। आता यामध्ये मी काळी मिरपूड पण घालून घेतलेली आहे आणि थोडं
वेलचीचं पूडही घालून घेतलेलं आहे. याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स झालं की आता याला रात्रभरसाठी आपण ठेवून देणार आहोत. याला रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून हे जो रवा आहे किंवा सांजा जो आहे तो छान फुलून येणार. आता हा सांजा आपण काल बनवला होता, तो रात्रभरसाठी मी भिजत ठेवला होता, म्हणजे मुरवत ठेवला होता. तुम्ही बघू शकतात की सांजा हा किती फुललेला आहे आणि कसा छान लसलशीत असा झालेला आहे. आता हा सांजा पूर्णपणे असं तर 2 दिवससाठी भिजवत ठेवतात, म्हणजे मुरवत ठेवतात. पण आता उद्याच अक्षय तृतीया आहे आणि आमच्यामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही आगारीसाठी म्हणजे देवाला नैवेद्यासाठी है ना, त्यासाठी आम्हाला ही करंजी लागणार आहे, म्हणून मी आजच बनवून घेत आहे. तर आता हा सांजा जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. आता आपण कणिक मळून घेणार आहोत. कणिक मळण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे. आता यामध्ये मी तेल घालणार आहे. तेल घातल्याने आपली जी पारी असते, म्हणजे आम्ही आयराणीमध्ये पायरी म्हणतो, म्हणजे आपण जे करंजीचं कवर बनवणार आहोत ते कवर जे आहे ते खुसखुशीत येतं आणि खायला पण चांगलं लागतं. म्हणून पीठ मळायचं आधी यामध्ये आपण काय करायचं, तेल घालून घ्यायचं. आता आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पण नाही. जसं आपण चपातीचं कणिक मळतो ते तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून झालेलं आहे. रवा टाकल्याने वरची करंजीचं वरचं पातळ जे असतं, कवर जे असतं ते खुसखुशीत लागतं, म्हणून याच्यात आपण 1 चमचा रवा घातलेला आहे. आता हे पीठ तुम्ही बघू शकतात की छान मळून झालेलं आहे. आता याला 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता याला 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कणिक परत मळून घेणार आहोत आणि आता छोटे छोटे गोळे करून लाटून घेणार आहोत. आपला असे छोटे छोटे पेड्यासारखे गोळे करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे, आणि त्यानंतर यांना लाटून घ्यायचं आहे. बारीक लाटायचं आहे, जास्त जाड नाही, जास्त बारीकही नाही, मीडियममध्ये लाटायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. पूर्ण दाखवून अशा प्रकारे हे गोळे आपले तयार झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, पाटल्याला असं तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर हे गोळे ठेवून असं लाटून घेणार आहोत. असे छान छोटे छोटे पाऱ्या करून घ्यायचे आहेत, म्हणजे वरचं कवर आपल्याला सांजरीचे कवर तयार करून घ्यायचे आहेत. लाटण्यावरती ठेवून असं काढून घ्यायचं आहे आणि असं इथे टाकून घ्यायचं आहे. परत आपण तसंच करणार आहोत. तेल लावून घेणार आहोत आणि बारीक लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे सगळे पाते जे आहेत ते लाटून घेतलेले आहेत. आता हे तुम्ही बघू शकता की वरचा भाग जो आहे तो सुकलेला आहे. तेलचा भाग वरती करायचा, तेलाचा भाग वरती करायचा आहे. आणि आता आपण याच्यामध्ये आता सांजा भरून घेणार आहोत. करंजाच्या कवर जे आहे ते चांगलं सुकलेलं आहे. आता आपण पाटवरती हे बघा असा स्वच्छ रुमाल जो आहे तो येथे टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही पारी टाकून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण हा जो सांजा आहे तो सांजा भरून घेणार आहोत आणि त्याला छान असं दाबून गोल करून घेणार आहोत. त्यानंतर हे जे आहे त्याचा आजूबाजूला है ना, हे करंजीचा जो सांजा पाता जो आहे त्या पात्यावरती आपण असं बोटाने पाणी फिरून घेणार आहोत. पाणी भरपूर लावायचं आहे, जेणेकरून वरची पारी जी आहे ती चांगली चिपकेल. हे बघा, आता अशा प्रकारे आपण दुसरी पारी घेणार आहोत आणि ती याच्यावरती ठेवून घेणार आहोत आणि असं याला छान असं प्रेस करून देऊया. हे बघा, घ्यायचं आहे. प्रेस केल्यानंतर हे जे कटर असतं त्या कटरने आपल्याला असं छान गोल कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला याला छान असं गोल कापून घ्यायचं आहे आणि परत याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे. एक आपण असा पुडा बनवून घेणार आहोत. याला आमच्या खानदेशमध्ये आडवं जे भरतो आपण त्याला म्हणतो पुडा. हा पुडा पण आता आपण तयार करून घेणार आहोत. याला पण अर्ध्या भागमध्ये
असं करंजीचं सांजा टाकून घ्यायचं आहे आणि परत सेम प्रोसिजर आहे. याला आपण बोटाने असं अर्ध्या भागमध्ये पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर परत वरचा जो हा भाग आहे त्याला असं खेचून इथे प्रेस करून घ्यायचं आहे. झालं. याला म्हणतात आम्ही पुडा. आमच्या खानदेशमध्ये याला पुडा म्हणतात. हा पुडाही तयार झालेला आहे. याला छान असं दाबून घ्या. दाबून झालेला आहे छान. परत याच्या कळ्या कापून घेऊया आपण. साईडने कळं जे आहेत ते असं कापून घेणार आहोत. पुडाही तयार झालेला आहे. याला पण आपण आता साईडला सुकण्यासाठी ठेवणार आहोत. अरे आपल्याला सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. करंजी जी आहे ती मी घागरवर ठेवण्यासाठी केलेली आहे. घागरवर जी करंजी आम्ही ठेवतो त्या करंजीला आम्ही हे साईडचे जे किनार असते ते कापत नाहीत. म्हणजे तिला कापायचीच नसते. तिला फक्त अशी दुमडून घ्यायची असते. तिला कापत नाहीत, अशी दुमडून घ्यायची. अशी ही दुमडलेली करंजी पण तयार झालेली आहे घागरवर ठेवण्यासाठी. आता ही पण आपण सुकण्यासाठी ठेवून देऊ. आता आपल्या ह्या सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात. मी आधी तुम्हाला सांगायला विसरले की आपल्या जसे जसे पाते लाटले जातात तसे तसे आपण जेव्हा इथे ठेवतो त्यावेळेस वरून असा कपडा जो आहे वरून असं झाकून द्यायचा आहे, जेणेकरून पाते जे आहेत जास्त कडक होणार नाहीत. आता ह्या करंज्या माझ्या तयार झालेल्या आहेत. आता मी याला 10 मिनिटासाठी असं वरून झाकून ठेवून देणार आहे आणि त्यानंतर थोडे ते कडक झालेत की नंतर मी त्यांना फ्राय करून घेणार आहे तेलामधून. आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की आपण याच्यातून करंज्या तळून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या करंज्याला पण 10 मिनिटं झालेली असणार. करंज्या पण छान अशा कडक झाल्या असतील. आता तुम्ही बघू शकता की या करंज्या ज्या आहेत त्या छान अशा कडक झालेल्या आहेत. आता मी याला एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे तळण्यासाठी. असं 1-1, 2-2 घेऊन आता आपण तेलामधून तळून घेऊया. प्लेटमध्ये जेवढे बघा मी प्लेटमध्ये 4 ते 5 घेतलेत. परत ह्या ज्या आहेत त्या अशा झाकून ठेवून देणार आहे. आता तेल तपलंय की नाही तपलंय ते बघण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पीठ जे आहे ते टाकणार आहोत. आणि जर ते लगेच वरती आलं टाकल्यानंतर तर समजायचं की तेल जे आहे ते चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करून करंज्या टाकणार आहोत. तेल छान तपलेलं आहे. यामध्ये ही करंजी मी घातलेली आहे. आता ही करंज्या छान असं आपण फ्राय करून घेऊया स्लो गॅसवरती. बघा किती छान टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही बघू शकतात की किती छान अशी फुगलेली आहे ना. हिला आपल्याला स्लो गॅसवरतीच तळून घ्यायची आहे. जास्त फुल गॅसवरती फ्राय करायची नाही आहे. हिचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत, थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हिला मंद गॅसवरती आपल्याला हिला छान फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात की तिचा कलर पण असा छान चेंज झालेला आहे. हे बघा हलकासा सोनेरी कलर आलेला आहे. आता ही करंजी आपली तयार झालेली आहे तळून. अशाच प्रकारे आपण सगळ्या करंज्या तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की ह्या करंज्या ज्या आहेत ते मी तळून घेतलेल्या आहेत. छान अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या करंज्या आपल्या खाण्यासाठी तयार आहेत. पण आता उद्याला अक्षय तृतीया आहे आणि तारीख आलेली आहे 30 एप्रिल. आता उद्या आम्ही ही करंजी आहे जिचे मी काठ कापलेले नाही. ही करंजी जी आहे ही करंजी मी घागरवरती ठेवणार आहे. एक देवाला नैवेद्य म्हणून आणि 2 माझ्या सासू सासऱ्यांच्या पुढे ठेवणार आहे. अशा प्रकारे ह्या करंज्या मी आता तयार करून घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपण त्या करंज्या खाऊ शकतो. आमच्याकडे अक्षय तृतीयाला ह्या करंज्यांना खूपच महत्त्व आहे. म्हणून मी पण आज ह्या करंज्या तुमच्यासाठी माझ्यासाठी मी केल्याच आहे, पण तुमच्यासाठी पण ही रेसिपी मी दाखवलेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.